हेलो, शांत साइकर्स प्लीज आपका अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। कमेंट्री बॉक्स में से स्वागत हमारे विजय नाइक, वो भी बबन नाइक, वो भी हमारे कमेंट्री करते हैं बीच बीच में। क्या बबन आज 2-4 ओवर होंगे? शाह बिल्कुल रात के समय में। फिर से हम जो हमारे साथ जुड़ चुके थे श्याम सर, श्याम भाई आप अगर उपस्थित है तो जरूर एक बार फिर से 4 ओवर के लिए आप भी संपर्क कर सकते हैं। बरे तो इनिंग की शुरुआत होती हुई, खेल की शुरुआत होती हुई मैदान पर बहुत ही 2 बेहतरीन टीम। अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का। टॉस जीता वेदांत बारदेस क्रिकेट टीम ने पहले फील्डिंग के लिए मैदान पर, और ओपनिंग जोड़ी रोहन सालगांवकर पहला ओवर लेकर और शांत साइकर के ओपनिंग जोड़ी मैदान पर। और बहुत अच्छी शुरुआत शांत साइकर। आपका अतिरिक्त खिलाड़ी अभी भी कमेंट्री बॉक्स में नहीं आ चुका है। शांत साइकर जल्द से जल्द आपका अतिरिक्त खिलाड़ी आइए प्लीज कमेंट्री बॉक्स में। वेदांत बारदेस का टीम जो कि खिलाड़ी अतिरिक्त आ चुका है। शांत साइकर प्लीज जल्द से जल्द आइए। आगे निकले बड़े शॉट के लिए, लेकिन गेंद के लाइन से चुके रोहन सालगांवकर गेंदबाजी पर बढ़िया शुरुआत करते हुए राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए पावर प्ले में। हमारे स्कोरर को अभी भी नाम पता बिल्कुल नहीं है। शांत स्ट्राइकर्स लास्ट कॉल आपके लिए। और अल्टी पल्टी खेलना चाहते थे। स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंडर बाबल जोरे और नॉन स्ट्राइकर एंड पर सूरज गांवकर, यह ओपनिंग जोड़ी। रोहन सालगांवकर बॉलिंग मार पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर अमृत वेरलेकर। आज पुनाजी कलंगुटकर मिड ऑन पर दिखाई दे रहे हैं, जो हमेशा विकेट कीपिंग के रूप में। अच्छी गेंद, थोड़ा सा गति में परिवर्तन। रोहन सालगांवकर राइट आर्म राउंड विकेट। बल्लेबाज को बाबल जोरे के लगातार परेशान कर रहे हैं। बढ़िया शॉट इस बार। फील्डर मौजूद है, सिंगल बना स्कोर के खाते में, और 1 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ शांत स्ट्राइकर्स क्रिकेट टीम का। अनंत मांद्रेकर विकेट के पीछे, उनके साथ बगल में बिल्कुल सनम सालगांवकर। कवर पॉइंट पर राकेश कोरगांवकर, अमृत वेरलेकर, पुनाजी कलंगुटकर। सामने शांत स्ट्राइकर, एक बहुत ही मजबूत टीम है, संगम से इस टूर्नामेंट में हिस्सा ले रही है। एक बहुत ही अच्छी टीम है और मुकाबला हो रहा है वेदांत बारदेस क्रिकेट टीम के साथ। और बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज को सूरज को बिल्कुल चकमा दिया। एक बेहतरीन ओवर की समाप्ति पावर प्ले के। सफलता जरूर नहीं मिली, रनों पर रोक लगा दी। 1 ओवर कोई मेडल नहीं, 1 रन कोई सफलता नहीं। रोहन सालगांवकर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। 8 ओवर का हर एक मुकाबला, 40 मिनट का समय, 2 ओवर पावर प्ले का खेल। और बिल्कुल खिलाड़ियों की मैं तारीफ करूंगा, टीम की, कप्तान की, क्योंकि अब तक जो सुबह के 4 मुकाबले रहे, बिल्कुल आप समय के साथ थे। 40 मिनट में आपने समय जो कि बिल्कुल दिया था, उसमें आपने गेंदबाजी पूरी की। तो मैं बिल्कुल जो सुबह के सत्र के जो कि पहले ग्रुप में सभी टीमों का बिल्कुल धन्यवाद दूंगा। गेंदबाजी में परिवर्तन, राकेश कोरगांवकर आज अपने घर के दर्शकों के सामने, घर के मैदान पर, और सामने बल्लेबाजी पर लेफ्ट हैंडर बैटर बाबल जोरे। पहला ओवर समाप्त हुआ। और छोटी गेंद हुक किया फाइन लेग बाउंड्री पर। गेंद चली गई डीप फाइन लेग से मारेका से बाहर, 6 रन के लिए। पहला बड़ा शॉट, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद मिली, पटकी हुई गेंद मिली, और फाइन लेग बाउंड्री पर बाबल जोरे जो शुरू के पहले ओवर में थोड़ा सा बिल्कुल संघर्ष कर रहे थे रोहन सालगांवकर की गेंदबाजी पर, लेकिन इस बार पूरे विश्वास के साथ एक बेहतरीन शॉट फाइन लेग बाउंड्री पर, और स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर।
और इस बार ऑफ स्टंप पर ये गेंद स्क्वायर कट करना चाहते थे, थोड़ा सा दूर से खेलना चाहते थे। अच्छी किस्मत, अधूरी किनारा नहीं लगा, गेंद चली गई विकेट के पर अनंत मांद्रेकर के हाथों में। कोई नुकसान नहीं, कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ 7 रन पर। इस बार थोड़ी सी नीची रही, पिछली गेंद में उछाल मिला था, बाउंस मिला था विकेट पर, यह गेंद थोड़ी सी नीची रही। बल्ला जरूर घुमाया लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं था, गेंद निकली विकेट के पर अनंत मांद्रेकर के हाथों में। और इस बार बहुत ही बेहतरीन टाइमिंग, अल्टी पल्टी रिवर्स का शॉट, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। दूसरा बड़ा शॉट बल्लेबाजी में। पहले ओवर में रोहन सलगावकर बहुत ही शानदार ओवर रहा था, सिर्फ एक ही रन बना था, लेकिन इस ओवर में 2 बड़े शॉट लगे राकेश कोरगांवकर की गेंदबाजी पर। एक्स्ट्रा कवर पर राजेश वांगणकर और एक ऑलराउंडर खिलाड़ी, बेहतरीन खिलाड़ी, गेंदबाजी हो बल्लेबाजी में बिल्कुल शानदार योगदान। ये गेंद इस बार पुलर लेन की गेंद, ऑफसाइड पर गेंद को ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं रहा, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। राइट आर्म ओवर द विकेट, दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार पर एक छोटा रन अप 7-8 कदमों का। बढ़िया गेंदबाजी, 2 लगातार डॉट गेंद, 2 बड़े शॉट लगे इस ओवर में। एक पावर प्ले का खेल 2 ओवर का समाप्त हुआ। टॉस जीतकर वेदांत बारदेश क्रिकेट टीम जो फील्डिंग करती हुई, गेंदबाजी करती हुई, और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 13 रन बिना किसी नुकसान से। पावर प्ले का खेल समाप्त हुआ 2 ओवर का। 2 ओवर के बाद बिना किसी नुकसान से 13 रन। गेंदबाजी में परिवर्तन मैदान पर दिखाई देता हुआ एक बार फिर से सूरज गांवकर और उन्हीं के साथ 2 छक्के अब तक बल्लेबाजी में। बाबल जोरे जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो 13 पर, और कमेंट्री बॉक्स में से स्वागत जय भोसले जिनका आगमन होता हुआ। इस बार स्ट्रेट गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ, फील्डर गेंद पर, लेकिन गेंद को रोक नहीं पाए। गेंद तेजी के साथ निकली बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। पहले ओवर में पावर प्ले में सिर्फ 1 रन दिया था, अब पावर प्ले का खेल समाप्त हुआ। फील्डिंग में परिवर्तन मैदान पर, और पहली गेंद पर रोहन सलगांवकर के एक चौका लगाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रनों पर। 17 रन बिना किसी नुकसान से। शांत साइकर क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद एक अच्छी शुरुआत मैदान पर, सेमीफाइनल में प्रवेश करती हुई रिद्धि वॉरियर्स केपीएम क्रिकेट टीम, और ये दूसरा ग्रुप जो कि आज के पहले डे नाइट का एक ग्रुप का पहला मुकाबला ये दोनों टीमों के बीच में। ओवर पिच गेंद, थोड़ा सा आगे निकल कर गेंद को ड्राइव करना चाहते थे, कवर पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चलेगी विकेट के पर अनंत मांद्रेकर के हाथों में। बढ़िया शॉट मिड विकेट बाउंड्री पर, और जब तक गेंद को फील्ड करते लॉन्ग ऑन बाउंड्री पर 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, सिंगल बना। लेफ्ट हैंडर राइट हैंडर यह जोड़गोली मैदान पर है, गेंदबाज को भी थोड़ी सी परेशानी जरूर होगी अपने लाइन पर, और उसी के साथ फील्डिंग में तब्दीली एक बार फिर से। पुन्हा जी कलंगुटकर बिल्कुल दिखा देते हुए हमारे स्क्रीन पर कमेंट्री बॉक्स के सामने। डीप मिड विकेट बाउंड्री पर और राउंड विकेट लेफ्ट हैंडर के लिए रोहन सलगांवकर अपने बॉलिंग बार पर। पिछले ओवर में 2 छक्के, बाबल जोरे स्ट्राइक पर 13 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए। और इस बार मिड विकेट पर खेलना चाहते थे लेकिन गेंद के बिल्कुल पिच पर नहीं थे, गेंद के लाइन पर बिल्कुल नहीं थे, बल्ले से दूर गेंद चली गई
विकेट कीपर अनंत मांद्रेकर के हाथों में। कोई रन नहीं, सफलता की तलाश में मैदान पर बिल्कुल अब तक वेदांत बारदेस क्रिकेट टीम। फिर से इस बार अल्टी पल्टी, लेकिन सफल नहीं रहे बाबल जोरे। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत ही अच्छी गेंदबाजी। पहले ओवर में पावर प्ले में सिर्फ 1 रन दिया था, इस ओवर में भी रनों पर रोक लगा दी है रोहन सालगांवकर ने। धीमी फेंकी गेंद, लेकिन बहुत जल्दी पिक किया। फिर से रिवर्स का शॉट, गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। अच्छी शुरुआत, 7 रन के साथ रन बना रही है मैदान पर शान स्ट्राइकर सांगेम क्रिकेट टीम। आने वाला मैच होगा मैच फिक्सिंग और ओम साई बारदेस, इन दो टीमों के बीच में। गेंदबाजी में परिवर्तन सामने से दूर वाले छोर से। गेंदबाजी में परिवर्तन और एक प्रीतेश किनड़ेकर सामने से दूर वाले छोर से। 3 ओवर 7 रन के साथ लगभग रन 22 रन बिना किसी नुकसान से। 8 ओवर का मुकाबला, 40 मिनट का समय, और समय के साथ बिल्कुल खेल हो रहा है। सभी खिलाड़ियों की बिल्कुल तारीफ करनी पड़ेगी। छोटी गेंद खेलना चाहते थे ऑन साइड पर, पाइन लेग पर, थोड़ा सा पटकी हुई गेंद, आखिर में कंधों का थोड़ा सा ज्यादा इस्तेमाल किया था। डॉट गेंद के साथ एक बार फिर से कॉल हो रहा है मैच फिक्सिंग धारबांदोड़ा, और ओम साई बारदेस क्रिकेट टीम जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। अपटम से बाहर तेज गेंद करने की कोशिश, वाइड बॉल का इशारा, 1 रन मिला स्कोर के खाते में। बी ग्रुप का मुकाबला हो रहा है, ये पहला मैच बी ग्रुप का, दूसरा मैच होगा ओम साई बारदेस और मैच फिक्सिंग धारबांदोड़ा। दोनों टीम उपस्थित है, तो जल्द से जल्द प्लीज कमेंट्री बॉक्स के संपर्क करें। और इस बार सफल रहे अल्टी पल्टी, लेकिन फील्डर मौजूद है लगभग वाइड गली पर, और जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में। 1 रन पूरा किया, इस बीच में दोनों बल्लेबाजों ने सिंगल बना स्कोर के खाते में। लेग स्टंप से बाहर गेंद, स्ट्राइकर पर बैटर है बाबल जोरे। वाइड बॉल का इशारा, 1 रन मिला स्कोर में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल बढ़ा 25। 25 रन पर 2 छक्के 1 चौका अब तक बाबल जोरे की बल्लेबाजी में। मिड विकेट पर खेलना चाहते थे और एक डॉट गेंद, गेंद चली गई विकेट के ऊपर। बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है, लेकिन अब तक सफलता हाथों में नहीं लगती हुई। बाबल जोरी कोशिश कर रहे बड़े शॉट के लिए। आने वाले मैच के लिए फिर से एक बार मैच फिक्सिंग धारबांदोड़ा और ओम साई बारदेस के बीच मुकाबला होगा। बहुत अच्छी गेंदबाजी, फिर से एक डॉट गेंद, सामने बाबल जोरे और नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर है सूरज गांवकर। खेल चलता हुआ ये चौथे ओवर का 8 ओवर का मुकाबला।
बढ़िया शॉट, ओवर पिच गेंद हाफ वाली पर लेकर गेंद को ड्राइव किया इस बार, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, लॉन्ग ऑन पर फील्डर। और जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल बन गया, एक अच्छे ओवर की समाप्ति, सफलता नहीं मिली जरूर, आधे ओवर समाप्त हुए, यानी 4 ओवर का खेल समाप्त हुआ और चौथे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 26 रन, 26 रन बिना किसी नुकसान से। गेंदबाजी में परिवर्तन और एक दिखाई देता हुआ मैदान पर, और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं आगे का विवरण सुनाते हुए श्याम कलंगुटकर। आइए श्याम, एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में आपका बहुत बहुत स्वागत। और गेंदबाजी में परिवर्तन, संयुक्त कांदोलकर जो कि एक ऑलराउंडर खिलाड़ी, गेंदबाजी पर सामने बाबल जोरे और माइक्रोफोन पर श्याम कलंगुटकर। Thank you, Ashok sir. And chance of run out, not quite. No ball, signal from the umpire. Extra run and a free hit coming up for Babul Zore. Score moves to 29 and bowls it wide outside the off stump. So the free hit will continue in search of wickets, in search of the first wicket. The Vedant Bardez, still no luck. Full toss down to Nilesh Nagvekar, does well, keeps it to just a single. Score moves to 30, 31, 31 on the board. Requesting captain of match fixing Dar Bandoda to please report to the commentary box. Match fixing Dar Bandoda. Skipper of match fixing Dar Bandoda, please collect your list and please submit all your lineup. Back live then brings Suraj Gaonkar on strike. Way back into his crease, but missing out on that dot ball. Really needs to get underneath the ball. Wants to take the ball on full. As when the bowler is trying to bowl a Yorker, he needs to meet the ball on full. Full toss. Outside edge. Down to Rajesh Vaingankar. Keeps it to just a single. Rajesh Vaingankar, another big name in this part of the world. We'll see him in action tonight with some terrific batting. If he is in form, he is pleasing to the eyes. Score moves to 32. 32 without loss, in search of a wicket. Vedant Bardez. And gone. Looking for the wicket, and the first wicket falls in the form of caught behind. Straight to the wicket keeper, and Soyo Kandolkar. New man in, skipper Sanesh Gaonkar in the middle. Meanwhile, Surya Kandulkar to continue from the same end. Swing and dropped. Was an easy chance put down by the man at short fine.
Really, if they need to get back in this game, they need to pick up some quick wickets. And there was an opportunity which was accepted but couldn't quite grasp onto it. Meanwhile, just a single makes it to 33. Really good delivery. Again hitting the inside half of the bat and just a single. Single 20 over, it's 34. 34 for 1 after 5. 34 for 1 after 5. Shan strikers Sangam. DJ. Change in bowling from the Maruti end, it's Amrut Wellegar. Amrut Wellegar, aka Thakur. Very famously known as Thakur. It's 34 for 1 after 5, and here is Thakur. Thakur to Suraj. Looking for the big hoik on the onside, missed out on it. Leg by, signal from the umpire. Score moves to 35. 35 for 1. In case if you have joined just now, then this is the 4th All Goa Taluka level cricket tournament organized by SK Jogging Cricketers, Kankaban Mapsa. And this is the first game of Group B. No chance for that fielder. And it will trickle away into the boundary for 4. Fast outfield here in Mapsa. No stopping that. DJ. Nicely played and gone. Just checking where it's landed. Yes, it's gone for 6. Half a dozen runs. Came out with some hitting intent. First ball a single, then a boundary, and then a humongous hit over mid-wicket. Score moves to 45. With that 6, here's Thakur again. Looking for the reverse, missed out on that. Dot ball. Short delivery. Over covers. One bounce over the ropes for 4. Dealing in boundaries. Here's the skipper. DJ. Swing, missed, dot ball. Dot ball to end the over, it's 49. 49 for 1 after 6.
49 for 1 after 6. Shan striker Sangam. DJ. "15 came from that last over. 15 runs. Turned out to be an expensive over in the context of the game. As just a quick reminder, this is the first game of the Group B. Shan striker Sangam taking on Vedant Bardes. Vedant Bardes winning the toss, electing to field first. Shan striker Sangam 49 for 1 after 6. 49 for 1 after 6. Another 2 more overs to go. 2 more overs left. And it's Suyok Kandulkar to continue from the Bodgeshwar end. Very prestigious organizing this by SK Jogging Cricketers. Shortly in the evening session, we'll see floodlights lit up and we'll have that session with some breathtaking views. Absolutely loving this game. Deep in the crease is Suraj Gaonkar. And knocked him over. Gone. Going too far across and furniture disturbed. Second wicket down. New man in Mohit Gaonkar. Right in the block hole again. Really good delivery. Certainly the bowling of Suyok Kandulkar has let Vedant Bardes to get back in this game, as Shan strikers were just coasting along nicely with flurry of boundaries in the previous overs. Just a single brings, and with that single it's 50 up for Shan striker Sangam. 50 for 2 in the 7th over. Brings their skipper back on strike, Sanish Gaonkar. Where is it? Couple of boundaries and a 6. Can he go big again? Yes, he does. Short delivery and smashed for a maximum. Half a dozen runs yet again. You cannot err in length. This kind of pace, you need to pitch it up. Short delivery will be like bread and butter as far as the batsmen are concerned. They won't miss out on any of the opportunities which you give it to him. Nicely bowled. Just a single. Quick arm from Nilesh Nagwegar. Another superstar, rising superstar in Bardes. Nilesh Nagwegar. Exploit with his bat. Really talented batsman from Anjuna. Nicely bowled. Right in the block hole yet again. Really good over that. So after 7, it's
57. After 7, it's 57. 57 for 2 after 7. Chance striker Sangam. DJ. Kritesh. Same bowler. Kritesh Kindelkar. Change in bowling from Maruti and it's Kritesh Kindelkar. He'll be bowling the final over. So far after 7, they are 57. 57 for 2 after 7 overs. Chance striker Sangam after being put into bat by Vedant Bardez. Had no hesitation in bowling first, the skipper of Vedant Bardez. A lot of confidence in his bowling lineup. Short delivery missed, dot ball. Sanish Kaukar will be wary of making it count in the final over. Needs to go big if he needs to get 70-75 on the board. Nicely bowled. Just a single. Amrit Wellikar very quick, very agile on the field. Just a single brings Mohit Gaonkar on strike. Can Mohit Gaonkar go big? Can he find a gap? Can he pierce the field and get a boundary? Short delivery, really good bowling this. Just past the bowler, down the ground, just for a single. Score moves to 59. 3 more legitimate deliveries to go in this over. 3 deliveries left. Can he take advantage of that? Really good bowling. Again, right into the bat. Again in the block hole. Again a single. Next match coming up, match fixing Dharbandora against Om Sai Bardez. Short delivery, slower delivery, chance of run out. Not quite. Just a single. So last ball coming up. 61. It's 61 for 2. And one bounce to the ends. The fielder will go like anything crazily for the second one, and bad bounce to the keeper will allow a couple of runs. So after end of 8 overs, it's 63. 63 for 2 after 8 overs. 63 for 2 after 8 overs when they were put into bat by Vedant Bardez after winning the toss. First game of the Group B of this 4th All Goa Taluka level cricket tournament organized by SK Jogging Cricketers. Kankaban Mapsa. Chance striker Sangam taking on Vedant Bardez. Chance strikers Sangam posted 63 for 2 in the 8 overs. As far as the batting card was concerned, Sanish Gaonkar with 26. Skipper leading from the front, 26th, and Babal Zore with 21. The main contributions with the bat. As far as the bowling of Vedant Bardez were concerned, most of them were expensive, but Suyok Kandulkar was the standout. 2 overs, 16 runs, 2 wickets to his name. So chance striker Sangam, when they come out to bat, they'll require 64 in their 8 overs. 64 in their 8 overs. Thank you.
पूर्ण करायचे आहेत. आपल्या प्लेइंग 11ची नावं या ठिकाणी सादर करायची आहे. या ठिकाणी मॅच फिक्सिंग धरबांदोरा व ओमसाई बारदेश गोवा दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपण आपल्या उपस्थितीची नोंद करायची आहे, अल्कोहोलिक टेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्या प्लेइंग 11ची ही नावं आपण दाखल द्यायची आहेत. 8 षटकात 64 धावांचं एक सन्मानजनक असं लक्ष व सन्मानजनक लक्ष नजरेसमोर घेऊन सनम साळगावकर व पुनाजी कलंगुटकर ही तोडफोड विस्फोटक फलंदाजांची जोडगोळी सलामीवीर म्हणून या ठिकाणी मैदानावर शान स्ट्रायकर्स सन्माननीय लक्ष्मणजी राऊत साहेब हे प्रेक्षक वर्गामध्ये आम्हाला दिसत आहेत. आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय लक्ष्मणजी राऊत साहेब हे प्रेक्षक वर्गांमध्ये आम्हाला दिसत आहेत. आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. शब्द सुमनानी SK जॉगिंग मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशा तालुका लेवल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. शान स्ट्रायकर सांगेम वेदांत बारदेश या दोन संघादरम्यान सामना हा या ठिकाणी सुरू. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा सनम साळगावकर विस्फोटक असा फलंदाज आल्या आल्या मोठा फटका टोलवतोय. षटकारानं म्हणजे 6 धावांना स्वतःचं खातं खोलतोय व का गोवा राज्यातील तगडा खेळाडू म्हणून मला उपवलं जातं किंवा का माझ्याकडे आक्रमक फलंदाज म्हणून पाहिलं जातं हे ठामपणे सिद्ध करताना दिसतोय तो सनम साळगावकर वेदांत बारदेश क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. सनम व पुनाची ही जोडगोळी मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरचा फटका फसतोय. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चोख प्रत्युत्तर गोलंदाज देताना डावी यष्टीची सनमनं उघडी ठेवली होती त्या डाव्या यष्टीचा वेध घेतोय. मोठा मासा सनम साळगावकरच्या स्वरूपात गळ्याला लागतोय. पहिला हादरा बसतोय तो वेदांत बारदेश क्रिकेट संघाला. धावफलकावर लक्ष 64 धावांचं. पाठला करताना विश्वासक आश्वासक सुरुवात ही अपेक्षित होती. पहिल्या चेंडूवर षटकार तोलवून आपल्या आगमनाची वर्दी सनमनं दिली होती आणि त्यानंतरचा चेंडू हा डावी यष्टी उघडी ठेवून डीप फाईन लेगला खेळवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय व त्रिफळाची धुवून अनिकेत याच्या गोलंदाजीवर अवघ्या 2 चेंडूतील 6 धावांचं योगदान हे संपुष्टात येते सनम साळगावकरचं. सनम मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज रजत कुडाळकर याची वर्णी ही मैदानावर लागतंय. रजत व पुनाजी यांना सावरावं लागेल. या मैदानावर स्थिर स्थावर होऊन खेळावं लागेल जर 64 धावांचा किल्ला पार करायचा असेल तर. अन्यथा दुसऱ्या बाजूनं ज्या 63 धावांची पुंजी फलंदाजांनी जमवली आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी हरेक गोलंदाजांना शान स्ट्रायकर सांगेम क्रिकेट संघाच्या हे कसोशीचे प्रयत्न हे अति आवश्यक मैदानावर अपेक्षित. रजत कुडाळकर आकर्षक असा फलंदाज मैदानावर पंचांकडनं गार्ड घेतोय. खेळण्यासाठी सज्ज होतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. भेदक अशी गोलंदाजी ही अनिकेत याच्याकडनं पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवर सनम साळगावकरला बाद केल्यानंतर चैतन्याचं उत्साहाचं वातावरण आपल्यास पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑर्म लेन पद्धतीचा मात्र दिशाहीन असा चेंडू. दोन्ही हा समांतर होत आहेत. ते पंचांकडनं 1 फॉर द ओव्हरचा इशारा होतोय कारण अनइव्हन्स बाउन्स या खेळपट्टीवरचा आपण पाहतोय. काही चेंडू अचानक उसळी घेत आहेत, काही खाली राहत आहेत. त्यामुळे फलंदाजांची परीक्षा ही पाहिली जाते. 7 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. मधल्या यष्टीवरचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. फॉलो थ्रूवर सुरेख असं क्षेत्ररक्षण. धाव काही निघत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. खेळ समाप्त होतोय 3 चेंडूंचा. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 7 धावा 1 गडी बाद. अनिकेत गोलंदाजीसाठी सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू फटका थोडासा फसला होता मात्र क्षेत्ररक्षण गृहरचना ही मर्यादेचं निर्बंध ठेवणारी असल्याने या ठिकाणी फसलेल्या फटक्यावर चौकार प्राप्त होतोय तो रजतला. 4 धावांनी म्हणजे चौकारानं रजत स्वतःचं खातं खोलतोय व दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय वेदांत बारदेश क्रिकेट संघ. 11 धावा एका आकड्याच्या मोबदल्यात. 1 गडी बाद 11 धावा 64 धावांचं उद्दिष्ट आहे सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी व 64 धावांचा पाठलाग करताना सनम साळगावकरच्या मोबदल्यात 11 धावा 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त.
आकुडतापाचा शॉर्ट ऑमलेन पद्धतीचा चेंडू पाहिल्यानंतर मोह झाला होता तो स्क्वेअर कटचा. मात्र गतीमध्ये परिवर्तन अनिकेतनं केलं होतं. ते गती परिवर्तनामुळे या ठिकाणी फटका मारण्याचं स्वप्न हे भंगतंय. चेंडू निर्धाव गणला जातोय व निर्धाव चेंडूसह आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी सफलता प्राप्त अनिकेत हा सज्ज. स्लोवर वन चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा मोठा फटका मारण्यास निमंत्रण घेणारा बरकुबीने निहाळला होता. मात्र मिरॉनच्या क्षेत्ररक्षकाला काही पार करू शकत नाही तो फटका. त्यामुळे निर्धाव चेंडू गणला जातोय. तर 11 धावा खर्च करणारं सनमच्या स्वरूपात एक सफलता प्राप्त करणारं सामन्यात नाट्यमय कलाटणी निर्माण करणारं असं षटक हे गोलंदाज अर्थातच या ठिकाणी अनिकेत करवी समाप्त होतोय. 64 धावांचा पाठलाग करतोय तो शान स्ट्रायकर सांगेम संघाविरुद्ध वेदांत बारदेश क्रिकेट संघ व पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस धावफलकावर 11 धावा जमवतोय व सनम साळगावकर हा माघारी परततोय. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपूर्ण असेल. ही लढत महत्वपूर्ण असेल कारण नॉकआउट स्वरूपाची ही क्रिकेट स्पर्धा जो संघ सामना जिंकेल त्याचं अस्तित्व एसके जॉगिंग आयोजित भव्य दिव्य डे नाईट स्वरूपातील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हे राहील. तर पराभूत क्रिकेट संघाचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येईल. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल. बहुधा गोलंदाज ऋषिकेश याची वर्णी ही लागते. ऋषिकेश सज्ज होतोय तो पुनाजी कलगुटकरसाठी. ओव्हरपिच चेंडू सुरेखरित्या मिड ऑफला टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक रचनेचा भेद केला जातोय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूतनं एक सुरेख असा फटका पुनाजी कलगुटकरचा त्याचं खातं खोलण्यास प्रवृत्त करतोय. 4 धावांनी पुनाजी स्वतःचं खातं खोलतोय व संघाला नेऊन ठेवतोय तो 15 धावांवर. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला वेदांत बारदेश क्रिकेट संघ 64 धावांचा पाठलाग कशा तऱ्हेनं या मैदानावर करेल की त्याला निश्चितपणे आवर घातला जाईल तो शान स्ट्रायकर सांगेम क्रिकेट संघाकडनं हे पाहण्या उत्सुकतेचा विषय हा निश्चितपणे ठरेल. पुढे सरसावला होता. पददाली त्याच्या जोरावर मोठा फटका मारण्याचा पुनाजीचा इरादा होता. मात्र गतीमध्ये परत एकदा परिवर्तन हे ऋषिकेश करतोय. फलंदाजाचा पवित्रा पाहिल्यानंतर चेंडूचा टप्पा थोडा मागे खेचतोय चेंडूला. त्यामुळे निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 15 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. आकुडतापाचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला क्षणाची उसंती न देता डी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी चेंडू जातोय. पुनाजीच्या खाती आणखी एक मोठा फटका 4 धावांसाठी मिळतोय व या 4 धावांनी धावफलक वधारतोय. धावफलक सुधारतोय व विस्थापित धावफलक 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात असा धावफलकावर आपण पाहतोय. तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या वेदांत संघाचा. सुरेख असा फटका चेंडू डेब एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जो दबदबा जो नावलौकिक पुनाजी कलगुटकरचा की ज्यावेळी मैदानावर तो चेंडूचा अंदाज घेतो ज्यावेळी चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतो त्यावेळी गोलंदाजाची कत्तल होणं हे ठरलेलं असतं. 3 मोठे फटके पुनाजीचे या षटकामध्ये निघतायत. 2 चौकार 1 षटकार. त्यामुळे 64 धावांचं सन्मानजनक लक्ष हे काहीसं त्रुटक काहीसं तोटलं असं वाटतंय मैदानावर. 6 धावांनी एकंदरीत 25 धावा म्हणजे पाव षटक धाव फलकावर अवघ्या दुसऱ्या षटकात हे 64 धावांचा पाठलाग करताना परत एकदा ओव्हरपिच चेंडू दिलखुलासपणे समाचार घेतला जातोय. क्षेत्ररक्षक रचना ही मर्यादित केवळ 2 खेळाडूंना सीमारेषेवर तैनात ठेवण्यास मुभा देणारी या मर्यादित क्षेत्ररक्षक रचनेचा फायदा घेतला जातोय तो पुनाजीकडनं. चौकार षटकार त्यानंतर परत एकदा चौकार. लईमध्ये पुनाजी दिसतोय व त्याची हीच आक्रमकता ही विजयाच्या जवळ नेताना दिसते. ती फलंदाजी करणाऱ्या वेदांत बारदेश संघाला 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र दिशा ही भरकटलेली दिसते. गोलंदाजाची दिशा भरकवण्यास त्याची दशा या ठिकाणी करण्यास कारणीभूत ठरलेला पुनाजी दिसतोय. एका अवांतर धावेने 30 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. डाव्या यष्टीच्या बाहेर परत एकदा नियंत्रण खोवलं जाते. ऋषिकेशची पिटाई होते. पर्यायानं त्याच्या गोलंदाजीवर भराभर धावा निघतायत व ह्याच भराभर निघणाऱ्या धावा ह्या कुठेतरी अडचणीत आणताना दिसत आहेत. त्या शान स्ट्रायकर सांगेम संघाला 31 धावा धावफलकावर.
ओव्हरपिच चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा तगडा असा फटका विथ अलॉंग द कार्पेट जमनी लगत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डीप लॉंगनचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. पुनाजीच्या खाती एकेरी धाव निघते. एकेरी धावेने दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. काहीसं लांबावलेलं असं षटक, महागडं असं षटक. धावांचा पाठलाग करणाऱ्या वेदांत बारदेश क्रिकेट संघाच्या गोटात नव चैतन्य, नव उत्साहाचं वातावरण निर्माण करणारं षटक समाप्त. विजयाचा निम्मा पल्ला गाठणारं असं षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 षटकांच्या सांगत एकेरीस 32 धावा. आता अवघ्या 32 धावांची गरज येऊन ठेपते व तब्बल 36 चेंडूंचा मैदानावर खेळ हा बाकी राहतोय. सिद्धार्थ मागीर बॉस आहे एक मागीर फुडली मॅच बॉस रे मातसो. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय. मात्र फटक्यांमध्ये कोणताही बदल होत नाही. आपला आक्रमक पवित्रा सुरू ठेवताना पुन्हाची परत एकदा एक मोठा फटका टोलवतोय. ईश्वरचं स्वागत करतोय तो एका षटकारानं व या 6 धावांनी धावफलक वधारतोय तो 38 धावांवर. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजांना निश्चितपणे या सामन्यामध्ये विकेटसाठी प्रतीक्षा करावी लागते. संघर्ष करावा हा लागतोय. परत एकदा पुनाजी कलगुटकर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूचा दिलखुलासपणे समाचार घेताना डीप स्क्वेअर लेग सीमारेषा लिलया पार करतोय. सलग 2 चेंडूंवर पुनाजीच्या खाती 2 षटकार टोलवले जात आहेत. या स्पर्धेमध्ये आपण एक वेळा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली पाहिली आहे आणि त्या षटकाराच्या हॅट्रिकला पूर्ण करण्याचा प्रयत्न पुनाजी करवी या चेंडूवर होतोय की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. यावेळी मात्र सुरेख असा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू कोणताही आतताईपणा न करता किंवा कोणत्याही मोठ्या फटक्याच्या मोहजालात न अडकता चेंडू सन्मानपूर्वरित्या टोलवण्यात धन्यता पुनाजी मानतोय. एकेरी धाव पुनाजीच्या खाती नोंदवली जाते आणि हीच एका चांगल्या फलंदाजाची निशाणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना ईश्वर सज्ज. खराब असा चेंडू डाव्या यष्टी बाहेरचा फाईन लेगच्या दिशेने जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अडवतोय. वाईचा इशारा पंचांकडनं. 2 अवांतर धावा ज्या दुहेरी अवांतर धावेंच्या सहाय्यानं 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशा मजबूत अवस्थेत अवघ्या 3ऱ्या षटकात पाठलाग करताना 64 धावांचा तो म्हणजे वेदांत बारदेश. याही वेळी दिशेमध्ये योग्य नियंत्रण नसल्याने वाईडचा इशारा होईल यात कोणतीही शंका नाही. पंच दोन्ही हात समांतर करतायत. वाईडचा इशारा येतोय. आणखी 2 वाईडच्या स्वरूपात अवांतर धावा ज्या 2 अवांतर धावेने आता अर्धशतकास केवळ एकेरी धावेची कमतरता म्हणजे 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना आता 15 अवघ्या धावांची गरज ही येऊन ठेपते. मॅच फिक्सिंग झरबांदोडा व ओमसाई बारदेश दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. डगआउटकडे यायचंय या ठिकाणी नाणेफेकीसाठी. निर्धाव पद्धतीचा चेंडू हा गणला जातोय. 49 धावा धाव फलकावर स्ट्राईकला दिसेल आपल्याला. तो अर्थातच आक्रमक असा फलंदाज रजत कुडाळकर. नॉन स्ट्राईकला फलंदाज विस्फोटक पुनाजी. ओव्हरपिच चेंडू फटका फसतोय. मात्र झेलही सुटतोय. एका बाजूने जवळ सामना आम्ही गमावलाय अशी शारीरिक भाषा क्षेत्ररक्षकाची दिसते. त्यामुळे सुटलेला झेल हा रजतला षटकार प्राप्त करू देतोय. ज्या 6 धावांनी सांघिक अर्धशतक धावफलकावर तब्बल 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना एकतर्फी विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण वेदांत संघाचं. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला जातोय. निर्धाव म्हणून गणला जातोय. अवघ्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 55 धावा 5 षटकांचा खेळ बाकी. नाममात्र 9 धावांची आवश्यकता. विजयाचे सोपस्कार या षटकात पूर्ण झालेले आहे आपल्यास अनुभवता येईल असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय. कारण तेवढ्या क्षमतेचा तेवढ्या ताकदीचा पुनाजी कलंगुटकर हा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज रजत कुडाळकर हाही त्याच्या तोडीस तोड विस्फोटक फटकेबाजी करतोय.
यानंतर सामना खेळवला जाईल तो मॅच फिक्सिंग धरबांदोडा वर्सेस ओमसाई बारदेश या दोन संघादरम्यान आणि सन्माननीय लक्ष्मणजी राऊत यांच्या शुभ हस्ते सदरच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. त्यासाठी मी निमंत्रित करतोय या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण सज्ज राहायचं आहे सन्माननीय लक्ष्मणजी राऊत यांच्या शुभ हस्ते होणाऱ्या नाणेफेकीसाठी. सानेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पुनाजीच्या खाती एकेरी धाव नोंदवली जाते. आता 56 धावा धाव फलकावर अवघ्या 8 धावांची कमतरता प्राथमिक विजय संपादन करण्यासाठी. आखुडताप्याचा चेंडू शॉर्ट कव्हरला टोलवला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धावेसाठी दिलेली साथ त्याला योग्य असा प्रतिसाद पुनाजीकडनं. दुसऱ्या धावेची मनीषा. मात्र अतिरिक्त धोका घ्यायचा नाही. प्रतिस्पर्धी संघाला वरचढ ठरविण्यासाठी धावचीच्या स्वरूपात आपण विकेट गमवायची नाही. त्यामुळे एकेरी धावेवर हे समाधान. पर्यायानं सांघिक 57 धावा ह्या एका गड्याच्या मोबदल्यात. फटका हवेत राहतोय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळी मात्र पुनाजीला कोणतीही संधी मिळत नाही. ती परत येण्याची पुनाजी झेलची धावून मैदानाच्या बाहेर दुसऱ्या गडीच्या स्वरूपात. 2 गडी बाद 57 धावा या धावफलकावर. सानेशला मिळतंय ते वैयक्तिक पहिलं यश. तर दुसरं सुयश मिळतंय ते शान सायकर सांगेम क्रिकेट संघाला. बाद होऊन पुनाजी एक विस्फोटक खेळी करून मैदानाच्या बाहेर व त्याची जागा घेण्यासाठी अमृत वेर्णेकर हा छोट्या चणीचा उभरता असा सितारा. न्यू फाइंड गोवा राज्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा अष्टपैलू अमृत वेर्लेकर याची वर्णी ही मैदानावर लागते अवघ्या 8 धावांची औपचारिकता विजयासाठी पूर्ण करण्यासाठी. अमृत स्ट्राईकला कारण क्रिकेटचा नियम बदलतोय. नवीन नियमावलीनुसार या ठिकाणी फलंदाज झेलचीत झाला शिफारसी झाला तर येणारा फलंदाज हा स्ट्राईकवर असेल. अमृत आल्या आल्या एकेरी धावेनं स्वतःचं खातं खोलतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र रजत त्याला नकार देतोय. रजत सांगतोय की एकेरी धावेने आपली शारीरिक शक्ती वाया घालवण्यापेक्षा मोठ्या फटक्यावर मी भर देईन व संघाला विजयश्री प्राप्त करू देण्याचा मी प्रयत्न करेन. 59 धावा ह्या धावफलकावर. विजयाची औपचारिकता षटकाराने फलंदाज पूर्ण करतोय की नाही हे पाहण्या उत्सुकतेचा विषय ठरेल. या ठिकाणी रजत स्ट्राईकला सामना करेल तो गोलंदाजाचा. 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह या ठिकाणी डावातील 4थं षटक. गोलंदाज सानेश याच्या करवी एक सफलता प्राप्त करणारं अवघ्या 3 धावा खर्च करणारं हे यशस्वी समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. एकंदर धावसंख्या धाव फलकावर ही 58 धावा. 6 धावांची अजूनही गरज विजयासाठी व गोलंदाजी मार्कवर बदल होईल यात कोणतीही शंका नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अर्थातच शान सायकर सांगेम संघाच्या वतीनं. संजोत गोलंदाजी मार्फत संजोत गोलंदाजीचा काहीसा सराव करताना दिसतोय. काहीसा वॉर्मअप करताना दिसतोय व या डावातील 5वं षटक हाताळण्यासाठी तो मैदानावर सज्ज होतोय. 58 धावा धाव फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. रजत हा स्ट्राईकला तर अमृत हा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज रजत. मोठा फटका टोलवायचा होता. सफलता काही प्राप्त होऊ शकत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. अजूनही 6 धावांची ही औपचारिकता. 3 षटक 5 चेंडू म्हणजे तब्बल 23 चेंडूंचा खेळ हा मैदानावर बाकी. 23 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्फत राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. आखुडताप्याचा चेंडू. फटका फसतोय बहुधा. धोक्याची घंटा. अमृत वेर्लेकरही मैदानाच्या बाहेर जातोय. तो झेलची धावून 3रा हादरा बसतोय तो वेदांत बारदेश क्रिकेट संघाला. अजूनही 6 धावा या आवश्यक.
नवीन फलंदाज अनंत मांजरेकर पंचांकडनं गार्ड घेतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय. सफलता प्राप्त संजीत याची गोलंदाजी. 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखोड टप्प्याचा चेंडू अनिवन्स बाउन्स या खेळपट्टीवरचा आपण पाहतोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. ते पंचांकडनं वाईडचा इशारा. एका अवांतर धावेने धावफलक बऱ्याच वेळेनंतर पुढे सरकतोय. तो 59 वर 1 फॉर द ओव्हर याचा इशारा पंचांकडनं येतोय. गोलंदाजला तशी सूचना ही केली जाते. 59 धावा धावफलकावर. परत एकदा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. दोन्ही हात समांतर होत आहेत. ते अनुभवी पंच वामन मयेकर यांचं. वाईडचा इशारा. या वाईडनं साठी गाठली जाते. 4 धावांची गरज ही येऊन ठेपते. बऱ्याच चेंडूंचा अवधी हा अजूनही बाकी. अनंत मांजरेकर स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज. मोठ्या फटक्याने सामना संपवायचा हा इरादा होता. तो अनंतचा इरादा हा इरादाच राहतोय. संपर्क कोणताही चेंडू व फळीमध्ये होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत व एका निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता होते. 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 धावांची असूनही आवश्यकता ही वेदांत बार्देश क्रिकेट संघाला. परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटतोय तो गोलंदाज. फलंदाजाला धावा घेण्यास मी काही साहसे फटके मारण्यास प्रवृत्त करणार नाही, तर वाईडच्या स्वरूपात अवांतर धावांची खैरात करत जवळजवळ हा सामना मी संपवेल अशी शारीरिक भाषा दिसते ती गोलंदाजाची. 61 धावा धावफलकावर. आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईड आपण पाहतोय. 1 वाईड त्यानंतर एक चांगला चेंडू. 1 वाईड त्यानंतर एक चांगला चेंडू. वाईड नंतर चांगला चेंडू पडतोय. आता ती मालिका गोलंदाज कुठेतरी वाईडची थांबवतोय की एक वाईडही पुढे टाकण्यास गोलंदाज यशस्वी ठरतोय हे पाहायचं आहे. यावेळी मात्र शृंखला ही थांबली जाते. खराब चेंडूंची. एका योग्य टप्प्यावरील चेंडू निर्दोष असा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं निर्धाव म्हणून गणला जातोय. अजूनही आवश्यकता आहे 3 धावांची विजयासाठी. स्ट्राईकला फलंदाज अनंत मांजरेकर. एक 61 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्वीपचा फटका टोलवला जातोय. विथ अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. चेंडूची फेक वेगानं येते ती गोलंदाजाच्या दिशेनं. एकेर डाव फलंदाज पूर्ण करतायत. खेळ समाप्त होतोय तो 5व्या षटकाचा. 62 धावा धावफलकावर. विजयासाठी संघर्ष हा करावा लागतोय. 4थ्या षटकात विजय हा पूर्णत्वास येईल असं प्राथमिक चित्र या ठिकाणी दिसलं होतं. मात्र 2 षटकामध्ये कंजूशी अशी गोलंदाजी. त्यामुळे संभाव्य विजयासाठी अजूनही 2 धावांची प्रतीक्षा करावी लागते. ती फलंदाजी करणाऱ्या वेदांत बार्देश क्रिकेट संघाला. 6 षटकांचा खेळ समाप्त. 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 7वं षटक प्रगतीपथावर. पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज मनीष सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर गेलेला. स्क्वेअर कटचा इरादा फसतोय. सपशेल अपयशी या ठिकाणी ठरतोय तो अनंत मांजरेकर. अजूनही 2 धावा गाठायच्या आहेत. 17 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. 17 चेंडू 2 धावा. यावेळी कोणताही संपर्क होत नाही. सलग चेंडू निर्धाव गणले जात आहेत. अतिरिक्त दबाव फलंदाजावर येतोय. मात्र नेमका हा दबाव कशासाठी आलाय याचं चित्र स्पष्ट होऊ शकत नाही. कदाचित शेवटच्या टप्प्यावर मध्ये एका अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. यावेळी मात्र मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेने 63 धावा धावफलकावर. म्हणजे दोन्ही संघांची धावसंख्या ही बरोबरीच सुटते. निर्विवाद विजयासाठी नाममात्र एका धावेची आवश्यकता व विजयाचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी रजत हा स्ट्राईकला येऊन पोहोचतोय तो मैदानावर. आखूड टप्प्याचा चेंडू मनगटी फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय व हाच चेंडूचा प्रवास विजयात परावर्तित करण्यास पुरेसा ठरतोय तो फलंदाजी करणारा वेदांत बार्देश क्रिकेट संघाला. स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करतोय तो वेदांत बार्देश संघ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवतोय. शान स्ट्रायकर सांगेम क्रिकेट संघ कडवा प्रतिकार करतोय. मात्र कडव्या प्रतिकारानंतर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय. या स्पर्धेतील त्यांचं आव्हान संपुष्टात येते. मात्र 6व्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यामध्ये एक हाती विजय संपादन करण्यास वेदांत बार्देश या क्रिकेट संघासाठी कारणीभूत ठरतोय तो पुनाजी कलगुटकर. विस्फोटक तोडफोड अशी त्याची खेळी. 3 षटकार 3 चौकार यानं नटलेली 33 धावांची.
ही सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी होण्यास कारणीभूत ठरते.